नागपुरात रेल्वे अंडरब्रिजजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. इमामबाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर अजनी रेल्वे इन्क्लाइन कॅबिन मधनं धंतोली अंडरब्रिजकडे जाणाऱ्या सिमेंट रोडवर अंदाजे 30 वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. विशेष म्हणजे मृत व्यक्तीच्या नाकातून आणि डाव्या डोळ्याच्या भुवयातून रक्तस्राव झालेला आढळून आला आहे. पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणीकरिता मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 11 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 3:45 सुमारास नागपूर अजनी रेल्वे इन्क्लाइन कॅबिनकडनं धंतोली अंडरब्रिजकडे जाणाऱ्या सिमेंट रोडवर अंदाजे 30 वर्षीय पुरुष मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत व्यक्तीने अंगात रंगीबेरंगी फुलांची बाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या गळ्यात धागा आणि हिरव्या रंगाचा ताईत होता. तसेच नाकातून आणि डाव्या डोळ्याच्या भुवयातून रक्तस्राव झालेला आढळून आला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणी रेल्वे क्रॉसिंगवरील केबिन पॉइंट्समन सुनील बालाजी गुमडेडवार यांच्या सूचनेवरनं इमामबाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून या व्यक्तीबाबत कोणाला माहिती मिळाल असल्यास इमामबाडा पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर पुढील चौकशी पोलीस हवालदार जयवंत पाटील करीत आहेत. दिनांक 11 तारखेला संध्याकाळी 5च्या सुमारास धंतोली रेल्वे ब्रिज पटरीजवळ एक रिमोट एरिया आहे. तिथे सदरची अनोळखी महिताची बॉडी मिळालेली आहे. महिताचे वय अंदाजे 30 वर्ष आहे आणि उजव्या हातावर कमलेश असं गोंदलेलं आहे. बाकी इतर महिताच्या अंगावर ओळखी संदर्भात काही वस्तू मिळून आलेल्या नाहीत. अंगात काळ्या आणि निळ्या डिझाईनचा शर्ट आहे आणि निळी जीन्स पॅन्ट आहे आणि महितांनी क्रॉक्स, काळे पांढरे क्रॉक्स घातलेले होते असे एकंदरीत वर्णन आहे. त्याबाबतच्या नातेवाईकाचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे. बॉडीवर तसे निशाण कुठले मारहाणीचे दिसून आलेले नाहीत. बॉडीच्या डोळ्या शेजारून थोडं रक्त येत होतं. त्या अनुषंगाने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या गोष्टी सर्व क्लिअर होतील. प्रायमापेशी सदर बाबतीत बाबा तो एखाद्या वेळेस तोल जाऊन पडलेला असू शकतो अशी शक्यता वाटत आहे. परंतु सर्व बाजूने आम्ही त्याबाबतचा तपास करत आहोत. सदर इसमाची ओळख पटवण्याचा पण प्रयत्न करत आहोत. पुढील चौकशी करत आहोत. इमामबाडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत्यू नेमका कशामुळे झाला याचाही तपास केला जात आहे. या अनोळखी व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी इमामबाडा पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.